असे आपले खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार झालेले आहेत. क्या बात. बघू शकता कशा एकदम कुरकुरीत बनलेले आहेत. आपण मूग डाळ भिजवून बनवलेले आहेत, तरी बिलकुल तेलामध्ये वगैरे विरलेले नाहीत आणि तेलकट पण नाही झालेले. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या किचनमध्ये बनवलेली आहे खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. मस्त अशी झालेली आहे. तर आपण मूग डाळ भिजवून बनवलेली आहे. तुम्हाला जर बेसनाची बनवायची असेल तरीसुद्धा चालेल. ही पचायला हलकी, मूग डाळीमुळे त्रास होत नाही. तर तुम्ही कुठलीही बनवू शकता, बेसन वापरून पण बनवू शकता किंवा मूग डाळीची. तर एकदम मस्त होते, तेलामध्ये विरत नाही किंवा अशी कडक बनलेली नाही, एकदम छान झालेले. तर पूर्ण पहा, साधी सोपी रेसिपी आहे, प्रमाणबद्ध सांगितलेले आहे आणि झटपट होणारे वडी आहे. तुम्हाला जर 15 मिनटामध्ये वडी बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवा. एकदम वेगळी ट्रिक वापरलेली आहे, म्हणजे वेगळी पद्धत आहे आणि मूग डाळीमुळे एकदम अशा कुरकुरीत खुसखुशीत बनतात. तर बनवायचे असतील तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर कोथिंबीर वडीसाठी बघू शकता, ही मस्त अशी गावरान कोथिंबीरची गड्डी भेटलेली आहे. मध्यंतरी कोथिंबीर भेटत नव्हती चांगली आणि ही गावरान. तर शक्यतो वडी करण्यासाठी गावरान कोथिंबीरीचाच वापर करायचा, म्हणजे छान होतात वड्या आणि चव पण लागते. तर आता ह्याला निवडून घ्यायची आपल्याला व्यवस्थित. जास्त काड्या नाही घ्यायच्या, फक्त पाला घ्यायचा. असं फक्त पानं घ्यायचीत आपल्याला. अशा प्रकारे सर्व कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची. तर कोथिंबीर धुवून सुकवून घेतली तर बारीक कापून घ्यायची आपल्याला. एकदम अशी बारीक कापून घ्यायची. तर अशा प्रकारे कापून घ्यायची सर्व. वडीसाठीचं साहित्य बघूया. तर हे कोथिंबीर आपण निवडून धुवून सुकवून बारीक कापून घेतली, तर ती 3 कप आहे. ही 1 कप डाळ 2 तास भिजत ठेवली होती, मूग डाळ. आणि हे पाव कप बेसन पीठ घेतलेले. हिरवी मिरची घेतली 6 लसणाच्या, जवळजवळ हे छोटे छोटे आहेत त्यामुळे 17-18 पाकळ्या आहेत. जिरं घेतलं 1 चमचा, आलं घेतलं 1 इंच, मीठ घेतलं 1 चमचा आणि हे तीळ आहे 4 चमचे. तर आपण फक्त बेसन पिठाची नाही बनवत आहेत वडी, तर आपण मूग डाळ घेतलेली. डाळीमुळं काय होतं, बऱ्याच जणांना पोटाचा त्रास असतो. तर हरभरा डाळीमुळं जर त्रास होत असेल तर अशा पद्धतीने बनवायची, एकदम छान होते, विरत नाही तेलामध्ये, काही नाही. तर आपल्याला आता हे डाळ बारीक करून घ्यायची, त्याची पेस्ट बनवायची फाईन एकदम. तर ह्यामध्ये आपल्याला आता मिक्सर ग्राइंडरमध्ये डाळ काढून घ्यायची. त्याच आपल्याला मिरची, लसूण, जिरं, आलं पण घालायचे आणि मीठ पण, म्हणजे सर्व मिक्स होऊन जातं व्यवस्थित. आधी एकदा फिरवून घ्यायचं, मग नंतर पाणी घालायचं. तर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपली
डाळ एकदम बारीक झाली पाहिजे. तर बघू शकता डाळ एकदम अशी फाईन बारीक झालेली. आता त्यामध्ये आपल्याला बेसन घालायचे आणि परत थोडं पाणी घालून फिरवून घ्यायचे, म्हणजे बेसन यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तर आता हे बेसन पण मिक्स झाले. तर हे मिश्रण आपलं 3 कप भरलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला अजून अर्धा कप पाणी घालायचे. हे भांडं धुवून घेतलं. आपण ज्या ताटामध्ये आपल्याला वड्या काढायच्या ते अगोदर ताट तयार करून घेऊ. तेल लावून ठेवायचे म्हणजे आपली वडी लवकर सुटेल. थोडेसे तीळ पण टाकून ठेवायचे. तर एक कढई ठेवलेली तापण्यासाठी तेल घालायचे. साईडने पण चिटकू नये म्हणून त्यामध्ये घालायची मोहरी. ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल, पण वडी छान लागते मोहरीमुळे. त्यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद, हिंग आणि हे लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि कोथिंबीर टाकायची. त्यामुळे काय होतं, आपली वडी खराब होत नाही लवकर. आणि आता आपण हे मिश्रण जे बनवून घेतलंय हे मिश्रण टाकायचे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. वडी तशी पारंपरिक, फक्त पद्धत आपण थोडीशी वेगळी वापरलेली न वापरता. ह्याच्या गाठी बनत असतात. पटापट हलवत राहायचं सुरुवातीला. मध्ये ना तीळ घालायचे 2 चमचे. फ्लेम आता कमी करायची. आतापर्यंत फ्लेम फुल ठेवले होते. झालं का नाही प्रमाण एकदम बरोबर. आणि पद्धत पण सोपी आहे. तुम्हाला जर झटपट बनवायची असेल कोथिंबीर वडी तर अशा प्रकारे बनवायची. मूग डाळीऐवजी तुम्ही सर्व बेसन वापरलं तरी चालेल. तर आपली कोथिंबीर 3 कप आहे तर 1.5 कप बेसन वापरायचं. परफेक्ट प्रमाण होतं. आणि पिठाला 2 कप पाणी घालायचं. जास्त पातळ नाही करायचं, अंदाज बघून पाणी घालायचं. नाहीतर काय होतं, आपली वडी व्यवस्थित सेट होत नाही पातळ जर झालं तर. आणि जास्त घट्ट जरी झालं तरी मग शिजल्या जात नाही. तर आता 6 मिनिट झालेत, आपण हलवतो सारखं. तर आता कढई सोडायला लागले मिश्रण. याचा अर्थ आपलं मिश्रण पीठ व्यवस्थित मिक्स झालंय कोथिंबीरीमध्ये. अजून 2 मिनिट असंच हलवू आपण मीडियम. आता फ्लेम वाढवलेली मी, फुल केली. शिजायला पण हवं ना ते मिश्रण जास्त. मूग डाळीमुळं छान होते वडी.
कुरकुरीत पण होते आणि टेस्ट पण लागते आणि पचायला पण त्रासदायक नाही. तर आता 2 मिनिट आपण फुल फ्लेमवरती हलवून घेतली. तर आता झाकण ठेवायचे. तर फ्लेम कमी करून आपल्याला 5 मिनिट झाकून ठेवायचे. तर झाकण ठेवून 5 मिनिट झाले. आपले पीठ छान वाफवलेले मस्त झाले. चिकटलेलं काढून घ्यायचं, वाया नाही गेलं पाहिजे. तर आता गॅस करायचा बंद. तर आता हे मिश्रण ताटात काढून घ्यायचे आपण तयार केलेले. तर ह्याचे आपल्याला हे व्यवस्थित थापून घ्यायचे. अगदी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे गरम आहे ना. जास्त जाड पण नाही ठेवायची आणि पातळ पण नाही करायची. वरती तेल टाकून घ्यायचे लगेच, म्हणजे वडी बरोबर ते सेट होतात. आपण तसे पिठामध्ये सुद्धा टाकलेले आहेत. मस्त दिसतंय ना. अशीच थंड होऊ द्यायची, नंतरच वड्या कापून घ्यायच्या आपण. तर ही वडी छान सेट झालेली. थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या कापून घ्यायच्यात. खूप सोपी पद्धत आहे ही वडी बनवण्याची, मस्त होतात. वडी आपली पारंपरिकच आहे, फक्त झटपट बनवण्यासाठी. परफेक्ट सेट झालेली वडी. खूप छान कुरकुरीत होते. तर बघू शकता, अशा पद्धतीने आपण कट करून घेतले. आता तळून घ्यायच्यात. एअर फ्रायरमध्ये सुद्धा आपण फ्राय करून घेऊ शकतो. प्रकारे सर्व वड्या काढून घेतल्यात. आता तळून घ्यायच्यात आपल्याला. तर आपल्याला वड्या तळण्यासाठी तेल ठेवलेले तापायला. थोडा तुकडा अगोदर टाकून बघायचा. छान तेल तापलेलं आहे. आपल्याला वड्या आता तळून घ्यायच्यात. पलटी करून बघू पहिले. तर अशा छान तळून द्यायच्यात आपल्याला मीडियम फ्लेमवरती.
म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या पाहिजेत, कुरकुरीत झाल्या पाहिजेत. तर आता हे आपल्या वडी छान गोल्डन कलर झालेला आहे, काढून घ्यायचे. मूग डाळीऐवजी फक्त मूग भिजवून जरी केली ना तरी सुद्धा छान होते ही वडी. तेव्हा तुम्हाला जर बेसनाचीच करायची असेल तरी सुद्धा चालेल. काय सुरेख दिसत आहेत वड्या, बघू शकता. मस्त. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्यात. तर अशा प्रकारे आपले तळून झालेले आहेत. तर मस्त असे आपले खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार झालेले आहेत. क्या बात. आपण मूग डाळ भिजवून बनवलेले आहेत, तरी बिलकुल तेलामध्ये वगैरे विरलेले नाहीत आणि तेलकट पण नाही झालेलं. अशा प्रकारे आपली ही मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहेत. मस्त झाले. तर ह्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.